हे बनवलं असे ते चित्रकार होते. तर त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे असुरांच्या मूर्ती सगळ्या गोष्टी ज्या पकडतात त्या मुठीत पकडतात. असुर प्रकृती ही आहे, आमच्या हातात सगळं पाहिजे, आमच्या मुठीत जे राहतील त्यांचं आम्ही रक्षण करू, म्हणून ते राक्षस. पण देवांच्या मूर्ती धनुष्य सुद्धा पकडतील तर ते असं कमळ जसं पकडतील तसं ते धनुष्य पकडतील. अशी पकड दाखवतात आपल्याकडे. याच्या पाठीमागे एक भाव आहे आणि तो अंतरीचा भाव त्याच्याशी जे एकरूप झाले त्यांनी त्याचं शास्त्रीय वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून मूर्ती पाहायला, मूर्तींचं दर्शन घ्यायला, आकारातून निराकाराकडे जायला एक दृष्टी पाहिजे. जशी ज्याची दृष्टी असेल तसं त्याला दिसेल. जशी ज्याची दृष्टी असेल तसं त्याला ऐकू येईल. जशी ज्याची दृष्टी असेल तसा तो अर्थ काढेल. ते चीनमध्ये सांगतात, एक लामा उभे होते उंचवट्यावर एका आणि पाहत होते पश्चिमेकडे. खाली लोक होते फिरायला येणारे, ते बघायला लागले काय पाहतात. अंदाज सुरू झाले. एकाने म्हटलं ते ना बहुतेक ते सूर्यास्त पाहत असतात. दुसऱ्या नाही, अजून सूर्यास्ताला परत वेळ आहे, कोणीतरी येणार असेल त्याची वाट पाहत असतील, ते पाहतात दूर येतो की नाही. आणि असं नाही, खाली धूळबीळ जास्त असते, उंचवट्यावर गेल्यावर स्वच्छ हवा असते, त्या स्वच्छ हवेकरता ते तिथे असते. त्यांनी चौथ्याने आवाज दिला त्यांना, अहो तुम्ही तिथे चढून काय पाहतात, कोणी येणार आहे का? नाही, कोणी नाही येणार. मग मोकळी हवा घ्यायला? नाही, मोकळी हवा वगैरे नाही, खालची हवा तीच आहे. अच्छा, सूर्यास्ताची शोभा पाहता वाटतं? पण नाही. मग तुम्ही तिथे उभं राहून काय पाहता? म्हणे इथे उभं राहून इकडे पाहावं असं मला वाटतं, म्हणून मी इथे उभून तिकडे पाहतोय. असे आपापल्या बुद्धीप्रमाणे लोक अर्थ लावतात. आम्हाला तर खूप त्याचे अनुभव येतात. मुळात पहा म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल काय बोलतो, पण असं असतं. आणि त्याच्यामुळे ती दृष्टी ज्याची असेल त्याला दिसतं. आणि ती दृष्टी आपली असावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता पहिली गोष्ट पाहिजे श्रद्धा. विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली. विधवा आई, तिचा लहान मुलगा, ती जंगलात राहायची.